को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. तिकडे वडीवडीला जे उपोषण सुरू आहे, ओबीसीचे आंदोलन सुरू आहे, त्या निमित्तानं आज 5 वाजता सह्याद्री अतिथीगृहामध्ये सर्व ओबीसीच्या नेत्यांची आणि सरकारची बैठक होणार आहे. आणि त्यामध्ये प्रमुख मागण्या त्यांनी हे केल्या की आत्तापर्यंत 54 लाख नोंदी सापडल्या त्या रद्द कराव्यात आणि त्या आधारावर दिले पूर्वी प्रमाणपत्र रद्द करावं आणि सगळे सोयऱ्यांच्या संदर्भातली व्याख्या ही सरकारने सांगावी, दिशाभूल करू नये आणि ओबीसीवर आणणे करण्याची त्यांची मागणी. नाही, त्यांची चांगली मागणी आहे. त्यामुळं मराठ्यांचे तरी डोळे उघडते ना. आता मराठ्यांची झाग जाईल. त्यांच्या डोळ्यावर जी मस्ती आलेली मराठ्यांच्या नेत्यावर जी झाक आहे ना, ती जरा आता निघून जाईल. की स्वतःच्या लेकराच्या हक्काच्या नोंदी सापडल्या असतानासुद्धा जर एवढं मोठं एकत्रित टोळी येऊन घालत असली तर हे उघड्या डोळ्याने बघणार. मग मराठ्यांचं वाटोळं नाही करणार. मराठ्याच्या नेत्याचं तर काय करणार? ते नेते सगळे तुटून पडले मराठ्यांच्या ओरिजिनल नोंदी असूनसुद्धा. म्हणजे नाही का, आमची जमीन मिळाली पण ती आमचीच हे म्हणतात. म्हणजे बळकायला लागले थोडक्यात. ते आमचीच आहे, ती माघारी द्या. म्हणजे ही मागणी आहे त्यांची. ही जमीन आमचीच आहे, तुमची नाही आहे. म्हणजे हे द्यादुपारा मराठ्यांच्या पोरांना औषध पाडण्याचा प्रकार आहे. म्हणजे आणि हे मराठ्यांचे नेते आमचे हे उघड्या डोळ्यानं बघणार आहेत. आता यांच्या डोळ्यावर जी मस्ती आलेली ना, ही आता उतरण सगळ्यांची. आणि त्यांची जर ही मागणी खरं दुखणंच आहे त्या येवल्यावाल्याचं. हे उपोषण करणारे, हे आंदोलन करणाऱ्याला नाही दोष देस आम्ही. ह्यो लय दिवसाचा म्हणतो आहे. ह्या 57 लाख नोंदी रद्द करा म्हणून लय दिवसाचा म्हणतो आहे. कारण याच्या पोटात एवढी आग होती मराठे म्हणलं की. आणि त्यांनी एक टोळी बी तयार केली आता. परंतु त्यांची जर ही मागणी रद्द करा तर ती रद्द होऊ शकत नाही. कारण त्या ओरिजिनल नोंदी आहेत. आता आमची पण मागणी आहे. मंडल कमिशनने 14% आरक्षण दिले. वरचं सगळं रद्द करा. नाही तर दाखवतो तो काच का तुम्हाला आता. हां, वरचं 16% आरक्षण जे दिले ते कशाच्या आधारावर दिले? लोकांचं खायला कसं गोड लागतं. मराठ्यांच्या ओरिजिनल नोंदी आहेत त्यावेळी 200 वर्षापूर्वीच्या. मंडल कमिशननं फक्त 14% आरक्षण दिले नियमानं. आणि मंडल कमिशननं दिलेलं सुद्धा रद्द करा. कारण ते कशाच्या आधारावर दिले हे सुद्धा सरकारने आम्हाला सांगा. सरकारनं स्पष्ट भूमिकेवर येणं खूप गरजेचं आहे की मराठ्यांच्या नोंदी 57 लाख सापडल्यात आणि आणखीन रेकॉर्ड सापडतात. ते आम्ही सापडणार आणि पुरावे जर मिळाले, नोंदी मिळाल्या तर आम्ही देणार म्हणजे देणार मराठ्याला. ह्या भूमिकेत यायला पाहिजे. काड्या लावायच्या आणि लावायचं बंद केलं पाहिजे. कारण ही काय मागणी असते का? ही नियत आहे का यांची मराठ्यांविषयी? येवल्यावलीची ही नियत आहे का? मराठ्यांविषयी ही भावना आहे का? गेली का नाही मराठ्या हो झाक आणखीन नेत्याची? मराठ्यांच्या नेत्याची झाक गेली का नाही आणखीन? जरा भाकरी खायचं कमी करा थोडं. उघडे डोळे ठेवून बघा. तुमच्या हक्काच्या नोंदी सापडलेल्या त्या रद्द करा म्हणतात. यांना आरक्षण स्वातंत्र्य मिळाल्यावर मिळालं आहे. मराठ्यांना नेते हो जरा झोपेत असलेत व्हा जागे. तुमच्या डोळ्यात देखता तुमचा कानफाड फोडायला लागले. ते स्वातंत्र्याच्या आधीच्या नोंदीत 1884 कवाचं आहे. तवाचं गॅजेट हे मराठवाड्यातले मराठे ओबीसी आरक्षणात आहेत म्हणून. नोंदी सापडत्यात मराठा कुणबीत हे म्हणून. आणि ते रद्द करा म्हणतात. कळालं का आता? सरकार पुरस्कृत आहे का नाही आंदोलन? कळालं का मराठ्यांविषयी किती द्वेष भरलेला यांच्यात? यातले खोटे भाऊ काय कामाचे? लहान मोठा भाऊ सांगत आहेत लोकाला. काय कामाचं आहे? आमच्या ओरिजिनल नोंदी रद्द करा म्हणता तुम्ही. ओरिजिनल नोंदी रद्द करा म्हणतात. कोणाच्या तरी भाजपमधल्या मराठ्याचं कल्याण होईल, राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेच्या मराठ्याचं कल्याण होईल, शेतकरी मराठ्याचं कल्याण होईल, नोकरदार असणाऱ्या मराठ्याचं कल्याण होईल, व्यवसाय करणाऱ्या मराठ्यांचं होईल, ट्रॅक्टर ट्रक टेम्पो एसटीवर ड्रायव्हर असणाऱ्या मराठ्यांचं कल्याण होईल. उघडेक नाही डोळे आणखी नेत्याचे. बरे पळतात असे पदर धरून, पार त्यांच्या कॉलरी धरून, त्यांच्या कणगाळ्या धरून. महानेता आला पाहिजे निवडून, महानेता आला पाहिजे निवडून. आणा निवडून त्यांनाच. बघा मागणी त्यांची. म्हणजे मराठ्यांच्या ओरिजिनल नोंदी सापड्यात शेकडो वर्षाच्या त्या रद्द करा म्हणते ते. बघा मराठ्यांविषयी यांची नियत कशी. आणि हे 70 वर्ष झालं आरक्षण खात्यात. खोटं बोगस आरक्षण, बोगस. तरी मराठा एकदा म्हणला नाही आणखीन रद्द करा म्हणून. एकदा मराठा म्हणला नाही यांना का आरक्षण दिला म्हणून. मंडल कमिशनने सर्वे केला का? एकदा विचारलं नाही. मंडल कमिशनने इंग्रजाची जनगणना कमवून दिली, आणखीन मराठ्यांनी विचारलं नाही.
खाऊ द्या म्हणले, गरीब आहे, लहान भाऊ आहे. आणि आज गरीब मराठ्यांच्या पोराला मिळायला लागलं तर यांचा तळपाय व्हायला लागली अशी. काय विचार आहेत राव तुमचे ओबीसी नेत्याचे. पडे उघड मराठे हो यांचे विचार. मी पाठराखण करतोय खंबीरपणानं मराठ्यांच्या गोरगरिबाची, खंबीरपणानं लढतोय. पडक नाही उघडं यांचे नियत आणि द्वेष आणि यांचे विचार. काय संस्कार आहेत यांचे पाडले की नाही उघडे. तुम्ही मला याड्यात काढीत होते ना मराठ्याचे नेते, की ह्यो उगसताना उपशिरतोय, ह्यो अमकं करतो, ह्यो तमकं करतो. कळालं का आता कोण किती जातीवादी आहे. मी फक्त लावून धरलं आहे, मी जातीवाद नाही केला, फक्त लावून धरलं आहे. मराठ्याला ओबीसीतच आरक्षण मिळालं पाहिजे लावून धरलं आहे. सगळ्यांचे चेहरे उघडे पडले, सगळ्यांचे बुरख्या फाडले, खोटे चेहरे बसलेले मुखोटे सगळे ओबीसी नेत्याचे उघडे पडलेत आता. मागे असं म्हटले होते की मंडल आयोगाला चॅलेंज करणार. का नाही करणार मग तुमच्या अशी नियत म्हणलं. आता ती वेळ आली असं. आणखीन मी नाही, आणखीन गोर गरीब ओबीसी बांधवांचं वाटोळं करायची मग इच्छा नाही. गावखेड्यातल्या बिचाऱ्या ओबीसी बांधवांनी काय नाही केलं. हे राजकारणी टोळकं 10-15 जणांचं जमून हे ओबीसीचं वाटोळं करायला निघाले. मंडल कमिशन चॅलेंज बी होतो आणि रद्द बी होतो. गोरगरिबाच्या अन्नात माती करणारे अवलाद आमचे मराठ्यांचे नाही. तुम्ही जरी कालीत असली तरी पण मी आणखीन संयम धरणारे. मराठ्यांनी सुद्धा संयम धरा, शांतता धरा. बघू किती दिवस करते. शेवटी आमच्या लेकराच्या मानेवर कुऱ्हाड म्हणलं की नावेलाच आहे मग आमचं. पण जरा मराठ्याचे नेते जरा आता यातून बाहेर पडा. जरा आता जातीच्या मागं उभं राहायचं शिका. बोलला असं तुम्हाला कुणी, नाकारीत नाही मी. ओबीसी नेत्याला मराठा नेत्याला त्रास बी दिला असत. आपल्या लोकांनी देऊ द्या, आपले आहेत. यांच्या त्रासापेक्षा तर कमी आहे. हे तर डायरेक्ट तुमच्या पोराचं मुंडकच छाटावं लागले जातीच्या. आपले तरी ढकलते, शिवी देते, थोडंच होईल. वाशाने जरा बदला. बोलले असले तर बोलू द्या, काय होत नाही बोलल्यानं. ते तर पुरंच आता काळीच लावायला निघालेत, राखच करायला निघालेत मराठीची. ते आंदोलनात जाऊ शकतात ओबीसीचे नेते, मराठ्यांचे सुद्धा येऊ शकतात. याचबरोबर आणखीन एक महत्त्वाचं सांगतो. आता थोडं चेंज करा मराठ्यांच्या समाजाच्या पोरांनी. तुमच्यासाठी महत्त्वाचा संदेश आहे मराठा समाजाच्या पोरांसाठी. आपल्या नेत्याला आता बोलायचं थोडं आपण कमी करा. आपण काय करतोय, आपल्याच नेत्याला झोडितो. आपले नेते नालायक आहेत म्हणून. हे यांचे नेते ओबीसीचे नालायक आहेत तरी हे नालायक म्हणत नाहीत, चांगलाच आहे म्हणतात. थोडा बदल करा आपल्यात बी आता. त्यांचे नेते ते जवळ करायले तर आपले लुटून लावायला लागले. आपण त्यांचे लोटायलो तर आपले बी लोटायलो. आता आपल्या लोकांनी सुद्धा आपल्या नेत्याला बंद करा बोलायचं. आपण बी आता जरा यांचं शिकू. जरा यांच्याकडून शिकावं जातीवाद काय असतो ओबीसी नेत्यांकडून. आणि ती आपल्याला आता शिकायला मिळालं. जरा हुशारी नव्हा. निवडणुकीत काही गोष्टी मिळाल्या बघायला, आता विचार बघायला मिळालेत. निवडणूक झाल्यावर बघू म्हणले होते ना, हे बघायला लागलेत ते. आपण बघू पुढं, काही अडचण नाही, टेन्शन नाही घ्यायचं. पंकजा मुंडे यांनी सुद्धा ट्विट केलं आहे की जर ओबीसीचे बेकायदेशीर अशा पद्धतीचे प्रमाणपत्र वाटप या सगळ्या काळात केले असेल तर ते रद्द करावेच लागेल आणि ते करण्याची गरजही आहे. चांगली मागणी आहे ना. मराठ्यांच्या नेत्याचे पाय धुवून प्यायला सुरुवात करा पोरव. आता मराठ्याच्या नेत्याचे पाय धुवून प्यायला सुरुवात करा. बसायला जागा नव्हती व्यासपीठावर, यांना पाय धुवून प्यायला सुरुवात करा. ओबीसीच्या नेत्याच्या व्यासपीठावर महाराष्ट्रभर मराठ्यांचे काही नेते बसत होते, यांचे पाय धुवायला प्यायला सुरुवात करा. बरं झालं मराठ्यांनी त्यांना पाठबळ देऊन आमच्या बोकांडी बसिलं, त्यांना छाताडावर बसिलं आमच्या. चांगलं केलं मराठ्याच्या नेत्याने, खूप छान. मारा मराठ्याच्या नेते हो, मारा मराठ्यांचे पोरं. शिका त्यांच्याकडून काहीतरी. निवडणुका झाले की झाले एक. शिका मराठ्याचे नेते जरा. निवडणुका झाले की झाले ती एक. कधीतरी वाटून द्या लाज. वाई की कोण. अरे पळडात तर पळडात तुम्ही, वजाती कोण मराठ्याच्या नेते हो. लाचेरे नका पत्करू, जात मोठी करू लागा. शिका त्यांचं. ओरिजिनल नोंदी सापड्यात, ओरिजिनल रद्द करा म्हणतात. म्हणजे एखाद्या गोरगरीब शेतकऱ्याचं शेती आहे सातबाऱ्यासहित, तरी ते म्हणते त्या सातबाऱ्यावरचं नाव काढतो मह टाक. कळालं का. मराठा समाजाने समजून घ्या यांची काय नियत आहे यावलेवालीची. आपला सातबारा आहे तरी तो म्हणतो तुपलं सातबाऱ्याचं नाव काढ मह टाक. म्हणजे आपल्या हक्काचं आरक्षणच दाबायचं आहे. आपल्या हक्काची भाकरच चोरायची आणि इस्टेट बी चोरायची यांना. चारही हाताने यांनाच वार पाडायचे
आणि परत म्हणायचं मराठा जातीवाद करतो. मी जातीवाद नाही करीत. मी फक्त लावून धरले आणि यांचे विचार जगासमोर आणलेत. या ओबीसी नेत्याचे यांचे खरे विचार हे खोटे म्हणत होते आपल्याला आम्ही तुमचे आहेत. मी ही बुरखा फाडलाय आणि मी प्रामाणिक तुमच्यासोबत राहिलो आहे समाजासोबत. मी माझ्या समाजाचे पाठराखण करतो, समाजाला खंबीर साथ देतो, म्हणून यांची पोटदुखी. आणि मी कायम समाजाचे पाठराखण करणारे, समाजावर अन्याय होऊ देणार नाही. समाजावर अन्याय झाला किंवा पठ्ठ्यावर भरायला मराठ्यांनी विचार बदला आता रात्रीतून. एकजुटीनं सावध राहा. आपल्या ओरिजिनल नोंदी आहेत हे रद्द करायला निघालेत. त्यांचं डुप्लिकेट आरक्षण, बोगस आरक्षण खाते ती. मंडल कमिशननं फक्त 14% आरक्षण दिले. मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना सांगतो ते वरचा पूरक रद्द करा. फडणवीस म्हणालेत की आम्ही न्याय्य भूमिका घेऊ सरकार म्हणून, आम्ही कोणावरही अन्याय करणार नाही आणि योग्य तो मार्ग काढू, जाती जातीमध्ये वाद नकोय आम्हाला. फडणवीस साहेब, तुमच्यावर आम्ही विश्वास ठेवला, लक्षात ठेवा. हां, पुन्हा एकदा मराठ्यांनी, मी मराठ्याला सांगितलं आहे, शंभूराजे देसाई साहेब मध्ये पडलेत. मुख्यमंत्र्यांनी शिंदे साहेबांवरती आणि फडणवीस साहेबांवरती विश्वास पुन्हा ठेवायचा आहे. तुम्ही अन्याय होऊ देणार का नाही आमच्या ध्यानात आलं आहे. आमच्या ध्यानात आलं आहे पक्क. तुम्ही ह्या ओबीसीच्या नेत्याच्या दबावाला पडून मराठ्यावर अन्याय करणार आहेत. 100% तुम्ही मराठ्यावर अन्याय करणार आहेत. कारण तुमच्या सगळ्या सोयऱ्याच्या व्याख्या बदलायला लागल्यात. तुम्ही हैदराबादचं गॅजेट असून लावत नाही का बरं फडणवीस साहेब? तुम्ही सांगत नाहीत. आणि शिंदे साहेब तुम्हीसुद्धा, की मराठ्यांचं ज्या नोंदी सापडल्यात हे आरक्षण आम्ही देणार. तुम्ही का ठासून सांगत नाहीत? हैदराबादचं गॅजेट हे 200-150 वर्षापूर्वीचं ते लागू करणार आम्ही का सांगत नाहीत? सातारा संस्थांचं गॅजेट पश्चिम महाराष्ट्र पुरा त्याच्यात बसतोय. बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट का सांगत नाहीत तुम्ही? लावणार आम्ही ते. दुसऱ्या दिवशी सकाळी जातीवाद बंद होईल. तुम्ही सांगा ठासून. जे ओरिजिनल नोंदी निघाल्यात, जे ओरिजिनल गॅजेट आहेत ते लावणार आहेत आम्ही. तुम्ही आडवे पडू नका का सांगत नाही? जातीवाद बंद होतो. फूस देता त्यांना. आंदोलन उभा तुम्हीच करता. तुम्ही येड्यात काढता मराठ्याला. माया मराठ्याला जर डुबायचं काम केलं ना, तुम्हाला बुडीलच म्हणायचं मी. हां, ध्यानात राहू द्या तुम्ही बी. माझा बी मराठात एक झालेलं आहे. पहिले एक नव्हता तेव्हा आम्हाला बी डिसिजन घेता येत नव्हती. अडचण येत होते आम्हाला निर्णय घ्यायला. आता समाज एकीकडून आहे. त्याच्यामुळं आम्हीच एकटेच 50-55% बघत होतोच तुम्ही कुठपर्यंत पुरतात आमच्या संग. वादं लावता यांना नाही हो आम्ही देण देत. हे आंदोलन करणारे विरोधकच नाही आहेत. एकाय धनगर बांधवला आणखीन आम्ही दुखवलं नाही. एका ओबीसीच्या खालच्या नेत्याला नाही. त्यो चाभरा आहे. त्याने बसले हे सगळं. आणखीन त्याला 1-2 नवीन जोडं भेटलेत. ते एवढ्यावेळेला 2 जोड भेटलेत आणखी. शाळा करतो. तुला जर राजकीय करिअरमधून नाही उठिलं ना तर नाव बदलून ठेवून तू किती पळतो बघतो मी तो ऐकर. म्हणजे काय भुजबळाचं राजकीय करिअरचं काय? आमचं वाटोळं केलं ते जमतं त्याला? आमच्या भविष्याचं वाटोळं करायला जमतं? लोक आंदोलनाला बसायला जमतेत का? गाड्या पुरितो आमच्यात लावून देतो. गावखेड्यात आम्ही एक आहेत. लढणाऱ्याला बी कळत नाही आपण कोणासाठी लढतोय. ते राजकारणी, ते राजकीय फायद्यासाठी करते. तुमचं एसटीतलं आरक्षण मागा ना, आत्ता बहुत मिळालं असतं. आणि पाठबळ देते त्याला. पळलेली गँग सगळी राज्यातली साथ देतात होय. वा, निवडणूक झाल्यावर बघू हे बघायला लागले का? आम्ही आंदोलन झाल्यावर बघू. आमचं आंदोलन संपणारच आहे. आम्ही बघूला बघूच आहे आता. हां, ते काय टप्पर तसलं सांगायचं नाही. हां, आम्हाला वाटतंय जातीय तेढ नको म्हणून आम्ही शांत आहेत. आणि आम्हाला जातीय तेढ निर्माण होऊ द्यायचा नाही. पण तुम्ही असले खोटे बोलणार असलात, आमच्या नोंदी सापडून रद्द करा. म्हणजे ही काय पद्धती तुमची? आमच्या 7-12वरचं नाव हटवायचं होय तुम्हाला. आणि तुम्हाला जमीन बाळकायची आमची. तुम्ही काय येडे समजत आम्हाला? मराठ्यावर सावध व्हा. आणि नेत्यालाही सांगतो मराठ्यांच्या आजपासून आता नुसतं ऐकू नका. तुमचा बी कार्यक्रम लागून उलटा सुलटा आम्ही जर बाजू सरकलो तर ते कार्यक्रम लावतील. हे जर आरक्षण असून लढतील इतकं तर आपण नसणाऱ्यांनी किती लढलं पाहिजे. ताकदीने एक रात ताकदीने बघू कसं आरक्षण देत नाही सरकार. ती पडलेले नेते भुजबळांना म्हणजे कोणते? लई येत उताडा आलाय बघा ना, किती गोळा झालते आता. त्यानेच गोळा केले. ते दुसऱ्याला दोषच देत नाहीत आम्ही, अजिबात देत नाहीत. शो गोळा करतोय फोन लावून. तुम्ही जा, गाड्या पाठा, गाड्या भरून पाठा.
तिथं जाती तेढ निर्माण करा. तेव्हा करतो हे सगळं. नसतं असं हटकून होणे आंदोलन असतं का? तिथं उभा केलं की लगेच आमच्या पुढंच उभा करायचं, ही पद्धत आहे का आंदोलनाची? आणि आता समजा आमचं आंदोलन संपलं, महिना 15 दिवसांनी 8 दिवसांनी वर्षांनी संपलं आणि यांनी एस टीचं आरक्षण मागायला सुरू केल्यावर आम्ही मोकळे आहेत का नाही त्या टायमाला? मग टेन्शन फ्री. आता आम्ही अडचणीत येत आंदोलन करतोय, मागतोय, गप येतात आम्ही, आम्हाला मिळायला लागल्यात नोंदी म्हणून. याच्यात तुम्ही डाव साधायला लागलात आम्हाला, म्हणजे खिंडीत पकडायला लागलात. आणि खिंड मोकळी झाल्यावर तुम्ही आंदोलन उभा केल्यावर आम्ही नाही का लाखान तुमच्या पुढं बसायचं, एस टीतून आरक्षण द्यायचं नाही आणला, मग किती वाईट वाटण रे. तुम्ही जे म्हटलात की 9 मंत्र्यांना मी पाडणार आहे, ते कोण कोण आहेत? त्यात भुजबळ आहेत का आणि अन्य कोण आहेत? मला 13 तारखेपर्यंत निर्णय बघून द्या. मला निर्णय बघून द्या 13 तारखेपर्यंत. सरकार यांच्या दबावात येऊन मराठ्यावर अन्याय करतं आहे का? सरकार पहिल्यासारखंच पुन्हा वागतं आहे का? आम्हाला गरज त्यांचीची, मराठीची नाही. ह्या भूमिकेवर त्यांना येऊन द्या. त्यांना परत दाखवतो मराठीची राज्याला गरज आहे का नाही. मी 13 तारखेपर्यंत येऊन द्या, मग सांगतो कोण कोण आहेत. तिथून पुढं 12च ओपन करून देतो धाड दिशी. जाऊ दे तिकडे. आपलं तसलंच असतं बा, पोटात एक आणि त्यात काय नाही. धाड दिशी मराठीला सांगून मराठी तरी तयारी लागते. महाराष्ट्र आहे आणि त्या महाराष्ट्रामध्ये या दोन्हीकडच्या आरक्षणाच्या मागणीमुळं परिस्थिती आता बदलत चालली आहे. धार्मिक तेढ निर्माण होऊ लागलेली आहे. जातीमध्ये विसंवाद वाढू लागलेला आहे. आणि पहिलं बोट तुमच्याकडे दाखवलं जातं की तुम्ही जातीवाद निर्माण केला. कोणाला दुखीला म्या? मायाच मराठ्याला विचारतो मी, मायाच मराठ्याच्या नेत्याला विचारतो, कोणाला दुखीला म्या? आंतरवालीत बसलो, आम्हाला धोपाडलं, गप बसलो आम्ही. मोर्चे कोणी सुरू केले? येवलेवाल्यांनी. म्या जातीवाद केला का? मग म्या केले सुरू. माधव पॅटर्न 20 वर्षापूर्वी म्या आणला का? आमच्या मराठ्यांच्या अधिकाऱ्याला म्या त्रास दिला का? आमच्या मराठ्यांच्या नेत्याला म्या त्रास दिला का? त्यांनीच दिला इथून पाठीमागं. म्या काय केलं? संसदेत कोण बोललं मराठ्याला आरक्षण मिळू नये? मूक मोर्चे निघाले तेव्हा प्रतिमोर्चे कोणी काढले? म्या कोणता जातीवाद केला मला सांगा ना. आंदोलन शांततेत केलं हे जातीवाद आहे का? मी माझ्या जातीला आरक्षण मागतो हे जातीवाद आहे का? तुम्ही तुमच्या जातीला एस टीतून आरक्षण मागताय तो का जातीवाद आहे का? मुस्लिम समाज आरक्षण मागतो हे का जातीवाद आहे का? त्यांच्या पोराला लागतं आहे आरक्षण, ती राज्याची केंद्राची सुविधा आहे आरक्षण म्हणजे, ते ते घेतात ओपनसाठी. म्हणजे ओपनमध्ये सगळ्या जाती येतात, मग ज्या ज्या येतात, मुस्लिम येतो, ब्राह्मण येतो, मराठा येतो, त्यांसाठी EWS दिलं. मग काय जातीवाद आहे का? मारवाडी येतो त्याच्यामध्ये, मग काय जातीवाद आहे का तो? मी आरक्षण मागतो म्हणजे मी कसं काय जातीवादी? आणि तुम्ही इथून मागं घेतलं मग तुम्ही जातीवादी नाहीत का? काही जणांचं आत्ता घेतलं, काहीला आत्ता मिळालं, काहीला 67ला मिळालंय, काहीला 90ला मिळालंय. मग तो जातीवाद नाही का? मी आरक्षण माझ्या जातीला मागतो म्हणजे मी जातीवादी. म्हणजे माझे पोरं फाशी घ्यायला लागले मराठीचे, माझे पोरं आंदोलन करायला. यांना आरक्षण मिळालं, यांचं पोरं आंदोलनात नाही. यांच्या सगळ्या महायुती चलती, बार्टी चलती, आमचे सारथीचे उपोषणाला, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे आंदोलनाला, आमचे लोक आरक्षण मागायला आंदोलनाला. तुमचं मजाच चाललं ना रे. तुम्हाला नेट काय? आरक्षण मिळत आहे, सुविधा मिळत आहेत, नोकऱ्या लागल्यात, तुम्हाला नेट काय? आम्हाला नोकऱ्या लागावत, आम्हाला शिक्षण मिळावत म्हणून आरक्षण मागतो. कमून एवढं दुखायला लागलं पोटात? का जळायला लागले तुम्ही मराठ्यावर एवढे? मी कोणता जातीवाद केला आणि तुम्ही आता केला याला काय म्हणतात? म्हणजे आम्ही उभा केलं तर हम लगेच निवेदन ह्या गावातून त्या गावातून, काय कीर्तनं सुरू आहेत म्हणून पोराला शाळेला त्रास होतो. हां बर. दुसरा, आमच्या गाड्या येत्यात जात्यात म्हणून ट्रॅफिक जाम होती. हा तिकडं काय कंपनी आहे MIDC तिकडं मोठी, तिकडं MIDC, आम्ही खेड्यात आहेत पलीकडे कोपऱ्यात, तरी म्हणलं ट्रॅफिक जाम होती. बरं म्हणलं ट्रॅफिक जाम होती. नाही ना म्हणले आता शाळाचे ॲडमिशन सुरू आहेत म्हणून ट्रॅफिक जाम होती. काही म्हणले मंदिरात त्रास होतो, काही म्हणले जातीय तेढ निर्माण व्हायला लागला म्हणून हे आंतरवालीचं आंदोलन बंद व्हावं म्हणून आसपासच्या गावांनी निवेदन दिले. आता आमच्यामुळं जातीवाद होतो, आता तुमच्यामुळं ट्रॅफिक जाम नाही झाली. हां तुमच्यामुळं शाळेला अडचण नाही आली. आता एस टी थांबती का? आमच्या टायमाला एस टी थांबत नाही म्हणले तिथं, आता थांबती का?
आता तुम्ही जमला तर आता नाही का जातीवाद? आम्ही बसलो तर जातीय तेढ निर्माण होतो गर्दी झाल्यामुळं. आता तुमच्या तिथं तेढ नाही निर्माण झाला का? भजन आहे का तिथं? बाबा तुम्ही मागणी करताय ते नाही म्हणतायत, मग आता तोडगा काय? अरे बाबा आम्ही द्या म्हणतोय. मी प्रश्न विचारलाय फक्त. तरी आम्ही तिथं आलो नाही आणि गेलो नाही. ते मला जातीय तेढ निर्माण होत होतं. मी तर त्या अगोदरच घोषणा केली होती, चला मी तिकडे शहागडला टाकतो. तुमच्या इथं माझ्यामुळे जातीय तेढ निर्माण होत होतं. पण आता उत्तर द्या ना मला. तुमचं आंदोलन सुरू झालं, आता नसतो जात मी. आता शहागडला नसतो कार्यालय टाकीत आता. हां, आता तिथंच राहत असतो. म्हणजे आमच्या आंदोलनामुळे जातीय तेढ निर्माण होतो. वाटलं भावना समाजाची माणुसकी म्हणून समजून घ्यावा. मग माणुसकी जिवंत झाली. मी म्हणलं नको, गावकऱ्याला सांगितलं नको आंदोलन, नको जातीय तेढ निर्माण होईल, नको ही व्हायला. मी शहागडला कार्यालय टाकतो, येऊन जाऊन करत जाईन. ठेवायचं आंदोलन सुरू. आरक्षण मिळूस तर एका कोपऱ्याला सुरू ठेवा. गुलाल तिथंच उधळू आरक्षण मिळाल्यावर. नको गर्दी. पण यांनी उभा केलं ते येवल्यावाल्यांनी. आता नाही का जातीय तेढ निर्माण झाला? आणि आमच्या आंदोलन टायमाला ॲडमिशनला त्रास होत होता, एसट्या थांबत नव्हत्या. कोणत्या शाळा सुरू होत्या? निवेदन देणारे पठ्ठे काय माणुसकीन काय शिकतात जातीवाद आम्हाला. आम्ही आरक्षण मागितलं की आम्ही जातीवादी, आंदोलन केलं की जातीवादी, आणि तुम्ही केलं की शांतता पसरती काय? आता जरांगे विरुद्ध ओबीसीचे सगळे नेते असं महाराष्ट्राच्या समोर आज आलेलं आहे. कारण आता 5 वाजता प्रमुख ओबीसीचे वरिष्ठ नेते त्या बैठकीला असणार. हे बघा, मी प्रामाणिकपणानं सांगतो, त्यांनी एकत्र यावं सगळ्या नेत्यांनी ओबीसीच्या. काही दुखत नाही माझं, त्यांच्या इतका जातीवादी मी नाही. पण नोंदी रद्द करा ह्या भानगडीत पडायचं नाही. कारण ते आमचा ओरिजिनल जमिनीचा सातबारा असल्यासारखा आहे. तुमचा देव जरी आला तरी तो हिसकून घेऊ शकत नाही. हैदराबादचं गॅझेट सरकारनं लागूच करायचं. 83 क्रमांकाला मराठा आणि ओबीसी एकच आहे, तो कायदा लागू करायचा. आता सरसकट मराठी एक आहेत, कुणबी आणि मराठी एकच आहेत. आता तेच पाहिजे. आता सगळ्या सोयरीची अंमलबजावणी आमच्या व्याख्याप्रमाणे पाहिजे. बाकीचं सांगायचं नाही. ते एकत्र आले काय आणि नाही आले काय मला काय होत नाही. मी मराठ्यापासून हटत नाही आणि हटणारं नाही. सरकारचं ऐकून फुटू नका, पत्रकार परिषदा खोट्या घेऊ नका. तुमचं आमचं काही झालं असेल आंदोलन संपल्यावर बघा, समजून घ्या. आता समाजाची अस्मिता पणाला लागली. त्यांच्या हाताचे बाहुले होऊ नका. आपला एकही मराठ्यांचा माणूस कोणत्या पक्षात असला तर फुटू नका, जातीच्या बाजून राहा. ते सगळे जातीच्या बाजून आले. आपल्या ओरिजिनल नोंदी आहेत तरी आरक्षण नाही म्हणतात ते. मी मरेपर्यंत तुमच्या बाजूने. यांनी किती बदनाम केलं तर फक्त विश्वास ठेवू नका. यांना काहीतरी करून मला बाजून सरकायचं. आता तोडगा काय? मी काय सांगू आता? कारण सरकारच्या मी मुख्यमंत्री असतो तर की तुम्ही ओबीसीतून आरक्षण द्या असं म्हणताय, आणि ते म्हणतात की ओबीसीतून द्यायचं नाही, सगळे सोयरेचा शब्दाचा अर्थ तरी सांगा. त्यामुळे आता प्रश्न महाराष्ट्रासमोर उभाच राहणार ना. आता मी मुख्यमंत्री असतो एका खापक्या सोडेल असता प्रश्न. पण आता मी नाही ना. ते कसं सोडत ठरवायचं का नुसते भांडणात लावायची ओबीसी तर मराठ्यात. तेवढंच काम करते सध्या. ते सत्तेच्या पदावर बसतेत. गाड्या घेऊन जा म्हणून फोन करून सांगतेत. तिथं आरडाओरडा करा म्हणून सांगतेत. आम्ही शांतता राहावी म्हणून प्रयत्न करतो, ते चिघळण कसं याचा प्रयत्न करतात. आणि स्वतःला मंत्री म्हणून घेतात, स्वतःला पालकमंत्री म्हणून घेतात. काही जण तिकडचे पालकमंत्री म्हणून घेतात, काही इकडचे आहेत. जागे केलेत सगळे. गाड्या पाठीते, गाड्या भरून पाठीते. आणि मागणी काय आहे? मराठ्याच्या नोंदी रद्द करा. काय नियत तुमची मराठ्यांविषयी काय विचार ठरवून नाहीत काय? आता उघडं पडलं ना. 57 लाख नोंदी रद्द करा म्हणजे याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ काय होतो? अरे किती जळके आहेत तुम्ही मराठ्यांविषयी. उघडं पडलं ना. तुम्ही नोंदीचा विषय नव्हता काढायला पाहिजे, दुसरा काढत का नव्हती? यांना घेऊ नका, आमकं करा, ठीक होतं. नोंदी म्हणजे आमचं वावर 7/12 नाव, आणि तुम्ही नाव खुडेव मला पाहिजे ते वावर. पेंट आहे तुमची. 7/12 आमचा, त्या गावात जमीन आमची, पिढ्याना पार कशी तो आम्ही. आणि तुम्ही म्हणता ते 7/12 नाव काढ, हे वावर मग आहे. तसा प्रकार आहे नोंदीचा. 150 वर्षापूर्वीची नोंदी.
तुम्हाला आरक्षण आत्ता दिलं, नोंदी फेंदी काही नाही तुमचं, असेच आहेत तुम्ही. मराठे ग बसले म्हणून मिळालं तुम्हाला आरक्षण. मराठ्याची ओरिजिनल नोंदी 150 वर्षापूर्वीच्या, आणि तुम्ही म्हणता देऊ नका. म्हणजे खास ओरिजिनल ओबीसी आरक्षणात हे आलेत आमच्या, आम्ही त्यांचे गेलो. काय बचित रे, ओबीसी आरक्षण बचाव, ओबीसी आरक्षण बचाव, काय बचितो? आमचं आरक्षण आहे 150 वर्षापूर्वीचं, त्याच्यात तू आला आणि तू आम्हाला सांगतो आरक्षण बचाव. आम्ही म्हणायला पाहिजे आमचं आरक्षण बचाव. 150 वर्षापूर्वीचं आमचं तुम्हाला आत्ता दिले त्या मंडल कमिशननं, आणि एक शासन निर्णयावर 1967ला एक दिले, सोयीनुसार दिले शासन निर्णयावर. शासन निर्णयावर असतं का ओबीसी आरक्षण? आणि मंडल कमिशनने किती दिलं रे? 14%. आणि गप तेवढं घ्यायचं. मुख्यमंत्र्याला गृहमंत्र्याला सांगतो 14% मंडल कमिशन आरक्षण दिलेलं आहे. बाकीचं बोगस आरक्षण सगळं काढून टाका, काढा ते काढून टाका पुरं. जे 14% दिलं तेवढंच पाहिजे आम्हाला नियमात, नाही तर होऊ द्या काय व्हायचं ते. पागल समजता का रे आम्हाला? परत मला जातीवादी म्हणता. मी काय वाईट करतो? माझ्या लेकराचं कल्याण व्हायला लागलं, मराठीचं मागणी करतो, मला जातीवादी म्हणता? तुम्ही इतक्या दिवस आरक्षण बोगस खाल्ला, मी म्हणलो तुमचं आरक्षण काढून टाका. आणि ज्या जातीला आरक्षण नव्हतं ते कुणाकुणाचं घेतलंय माहिती ना आम्हाला. याचं घे थोडं, त्याचं घे थोडं, त्याचं घे, वाचका तोडून स्वतःची जात सुधारली. ज्या जातीचं घेतलं त्या जातीला पायाखाली दाबलं. पागल समजता का आम्हाला? आता सरकारवर दबाव ओबीसीचा वाढणार आहे, कारण प्रमुख नेते, राज्यातले सगळेच प्रमुख नेते आज 5 वाजता बैठकीला असणार आहेत. कारण शिष्टमंडळामध्ये 12 माणसं ओबीसीचे वरिष्ठ नेते असणार आहेत. सरकारवर दबाव वाढेल. सेकंड, तुम्ही इकडून बोलताय, तुम्ही विरुद्ध असा संघर्ष आता महाराष्ट्रासमोर येतोय, आलेला आहे. त्या ओबीसीचे नेते, तुमचं म्हणणं आहे सगळे एकत्र आले, दबाव त्यांनी वाढीलाय आणि वाढलाय सुद्धा. आणि आंदोलनं त्यांनीच उभा केलं. मी मागच म्हणलं होतं तुम्हाला, मी कधीच खोटं बोलत नाही, मला वरूनच माहिती मिळती. हे ओबीसीच्या नेत्यांनी उभा केलं, यांना दोष देऊन उपयोग नाही. त्यामुळे मी इथल्याला दोष दिला नाही, मी कधी धनगर बांधवाला दोष देणार नाही, नेत्याला बी नाही. किती ओबीसीचे नेते एक होते, पट्ट्याने तर मराठ्याला आरक्षणच देतो ओबीसीतून, नाही त्यांना सगळ्याला पाडतो. याने माया वाटोळ केलं समाजाचं, यांना बुडीलच नाही, हां सोडीतच नाही यांना. दबावात येऊन तुम्ही फक्त निर्णय घ्या आणि नोंदी रद्द करा, गॅजेट लागू करू नका तुम्ही, मग दाखवतो कचका तुम्हाला. हां बरं, तुम्ही आंतरवलीला आज जाणार होते परंतु तुम्ही गेले नाही, काय कारण होतं? नाही मला सुट्टीच नाही आहे, 6 दिवसात सुट्टीच नाही आहे. पण मी ठरवलं होतं की दर्शनाला जायचं आहे, कारण ते पवित्र स्थान आहे. ते किती मोठं स्थान आहे बीड जिल्ह्यातल्या लोकांना माहिती. मी तिथं जाणार होतो, जाताना आंतरवालीचं दर्शन घेऊन जाणार होतो जाता जाता. परंतु इथं ते कार्यक्रम आहे 10चा आणि आम्हाला इथंच 9 वाजले जाग्यावर. त्यामुळे सरळ गेलो तर सरळ आलो. तिकडे गेलो, रांगाला खूप थकवा आला माझ्या. त्या लोटालोटीत गर्दी प्रचंड होती, त्या गर्दीत त्याच्यात मायलो लय हाल झाले माझे तिथं. तुम्ही म्हणाले की शांतता हवी, तुमची भूमिका पहिल्यापासून तीच आहे, तर त्यामुळेच हे येताना तुम्ही येणार होते, त्यामुळे नको म्हणून टाळलं? नाही नाही नाही, काय संबंध नाही त्याचा. काय संबंध? तिथं काय, तिथं काय ते काय अडवणार का काय, त्याचा काय संबंध नाही. आणि ते गावकरी बी, गावकऱ्याबद्दल बोलतो, ते बी एवढे ही नाही आहेत, म्हणजे आडवायला आणि जातीवाद करायला ते एवढे बी ही नाही आहेत. हे आता बाहेरून आणून बसिलेत म्हणून ते वाढलं. नसतं ते गावात आम्ही शेजारी राहिलो होते एकमेकाचं, आम्हाला माहिती. हां ते काही एवढे ही नाही आहेत की जातीवादच केला पाहिजे आणि आडीलच पाहिजे. त्या गावाबद्दल आम्हाला माहिती आहे आणि आमच्या गावाबद्दलही त्यांना माहिती. हां आमच्याबद्दल आम्हाला चांगलं माहिती. पण हे बाहेरचे, पण ते तसलं काय डोक्यात नाही, आणि तसलं आड असले ना मग मुद्दाम जात असतो. हां मला ते तसलं मग खुनशीपणाने जमत नसतं. आंतरवालीला या ओबीसीची एक मोठी रॅली निघाली आणि ते तिथं जिथं आंदोलन सुरू आहे तिथपर्यंत गेले आणि बरेच लोक सहभागी झाले होते त्या. नाही मग मी म्हणलं ना तुम्हाला, हे येवल्यावल्याने काम केलेलं आहे की जातीय तेढ निर्माण करून दंगल काढायची, हे त्याचा प्लॅन आहे. आणि त्याचं 1 महिन्यापासून आहे. त्यामुळे याला निवेदन द्यायला, त्याला निवेदन द्यायला हे प्रयोग त्यांनी केलेला आहे. पण त्याला माहीतच नाही ही शांतता पूर्वीची, वादळापूर्वीची शांतता आहे. हो भाऊ, आम्ही एक येत, आम्हाला पहिल्यांदा जुळा लागत होतं, लय कष्ट घ्यावं लागत होते, तेव्हा तो चलत होतं, तर तो आज चालेल यावल्यावाल्यानी. आता आम्ही एक येत, एक या हाक्यावर आम्ही करोड उभा राहतो. तू काळजी नको करू, टेन्शन न घेऊ. मला माझी ताकद आणि माझ्या समाजाची शक्ती सिद्ध करायची गरज नाही. सिद्ध झाली. मराठा एक आहे का नाही. त्यामुळे मी एकटा काय असलो आणि 1 करोड मराठा काय असला, आता आम्ही एक आहे. आणि प्रत्येक मराठ्याला कळतं आहे आपल्या लेकराचं हित स्वतःचं.
आणि मी त्या मराठ्यांच्या लेकरासाठी लढतो आहे हे प्रत्येक मराठ्याला कळतं आहे. त्यांना आरक्षण असून ते जर एवढा जातीवाद करायला लागले तर मग माझा मराठा कसा घरात बसल. माझ्या मराठ्याचं डोकं चालतं आहे, तो बी हुशार आहे, त्याच्या लक्षात येतं यांना आरक्षण असून एवढं करायला लागले तर मग मी मराठ्यांच्या लेकरासाठी लढतो आहे. माझा मराठा समाजसुद्धा ताकदीनं माझ्या मागं उभा राहिला आहे, ताकदीनं माझ्या मागं उभा राहिला आहे. मराठा डबल ताकदीने एकवटला आहे. आता जे बाजूला काही रुसून काही नाराजी कोणी कोणाला दुखवल्यामुळं बोलल्यामुळं नेते पण लांब होते, ते नेतेसुद्धा जवळ आले आणि नेत्यांनाही आव्हाने आता जवळ या. जातीवर संकट आणलं यांनी. ते जर जाऊ शकते त्या व्यासपीठावर तर तुम्हाला बी कारण झालं आहे. आता तुम्ही त्या व्यासपीठावर जाऊ शकता, आम्ही बी ह्या व्यासपीठावर मराठ्याचं जाऊ शकतो. तुम्ही जर नाही आले तर नजरेतून उतारता मराठ्यांचे. आता हे कुठे द्या, मी खेटाल खंबीर आहे त्यांना येऊन द्या, काय एक यायची ती पठ्ठ्याने बारे. आणि मी नाही हटत बरं, मी आता हटतच नाही. आणि गाव खेड्यात कुठंच जातीवाद पसरून देत नाही. मी मराठ्याला सांगतो शांत राहायचं. शेवटी आपण गाव कोसात राहतो एकमेकाशी. त्या नेत्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी किती जातीवाद करायचा प्रयत्न केला तर आपल्या मराठ्यांनी करायचा नाही. शांत राहायचं, दंगल घडून येऊ द्यायची नाही. एकमेकाच्या अंगावर अजिबात ओबीसीनी मराठ्यांनी जायचं नाही. हे नेते घडून आणतात, यांचं षडयंत्र मोडून काढायचं आणि त्याला फूस सरकारची. सरकारला यशस्वी होऊ द्यायचं नाही. सरकारचा विजय मी कवाच होऊन देत नाही, त्यांना कवाच यश येऊन देणार नाही मी. त्यांची इच्छा आहे ना आपल्यात वाद लागावं, कधी पूर्ण इच्छा होऊन देत नाही सरकारची. पण ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय मी सोडीन नाही. तुम्ही म्हणतात मंडल आयोगाने आरक्षण दिलं आणि यांनी आरक्षण खाल्लं इतके वर्ष. त्यांचं म्हणणं आहे की जर ओबीसीने नुसतं आरक्षण खाल्लं असतं तर 400 कारखाने आमचे दिसले असते. 90% कारखाने मराठा समाजाचे आणि आम्हाला म्हणताय आरक्षण खातं, असं हाके म्हणाले. त्यांना तो उत्तर देत नाही म्हणलं, मी विरोधक मानत नाही ना. त्यांना विरोधक मानत नाही ना. त्यो बोलवतो धनी तिकडे, तिथं बसून हाली तो देव असं कासरा. आणि कारखान्यावरून श्रीमंतीवरून त्याच्यावर आरक्षण नाही म्हणा. जरा अभ्यास करा कायच कोण अध्यक्ष होती ती. आरक्षण हे मागासवर आहे, पैसे फेशात संबंध नाही. शैक्षणिक आणि सामाजिक जो मागास असेल त्याच्यासाठी आरक्षण आहे. म्हणजे एखादा खूप श्रीमंत आहे पण त्याला एस टीची पाटीच वाचता येत नाही, त्याला शैक्षणिक मागास म्हणायचं. त्याच्यावर आरक्षण आहे, पैशावर नाही. त्याजवळ मग पैसे खिशे चारी खिशे भरलेत त्याची, पण त्याला काही कोणत्या एस टीत बसावं कळा ना, त्याच्यावर नाही आरक्षण. त्यांना नाही उत्तरं देत मी, कारण त्यांना विरोधक मानत नाही मी आणि मानलेलं नाही कवा मानणार बी नाही. ते आमचे विरोधक नाहीच आहेत. एक प्रश्न आहे, ते असं म्हणतायत की जरांगे हे एकट्या मराठ्याची भाषा करतात आणि उर्वरित नेते भुजबळ असतील, वडेट्टीवार असतील, मुंडे असतील, हे सगळेजण ज्या ओबीसीतल्या सगळ्या जाती त्यांच्याबद्दल बोलतात. मग खरा जातीवादी कोण, तुम्हीच सांगा मला. मी म्हणलं बा त्याला उत्तर देत नाही मी. तर मी त्यांना विरोधक नाही मानलं. ते सांगतो व तिकडून फोन करून ही प्रश्न विचार म्हणून ते येवल्यात बसलेलं. त्याला सांगतो मी, त्याला सांगतो खरा जातीवादी कोण. 400-450 जाती आहेत ओबीसी आरक्षणात. एक मराठ्याच्या आली तर काय पोट दुखायला लागलं तू. कोण आहे रे जातीवादी. मग प्लट टाकी तो वाकडे तिकडे होंड्या. आता ते खरा जातीवादी कोण. 450 जाती एक मराठीची एक आली मग काय झालं. येवल्यात बसवतो तिकडं आणि इकडं गोरगरीब आता आमच्यात लावून द्यायला लागला. कोण जातीवादी कोण. मी आरक्षण मागतो, मी जातीवादी. तू विरोध करतो इतके दिवसाचा, तू जातीवादी नाही का रे. किती दिवसापासून विरोध करतो तू जातीवादी नाही. संसदेतून कोणी विरोध केला, ते जातीवादी नाहीत का. किती खासदारांनी विरोध केला ओबीसीच्या. इथून तू मोर्चे काढले कित्येक तरी. आयोगावर सदस्य तूच बशी तो बसलेले लोक ते म्हणतात आम्ही पाचर हाणून ठेवली. पाचर ते कसपे का खुसपे कोणतरी होता नाही एक तेव्हा म्हणला मी पाचर हाणून ठेवली, मराठ्याच्या आरक्षणात निघत नाही. कसा खोटा ठोकला मग मी. इकडं गोरगरिबात लावून देतो, नेत्याला बसवतो, धनगर बांधवाचे नेते संपितो, एक पुढं आणतो एक मागं नेतो, जुने मागं सरकितो. तो शाळा कळत नाही होय त्यांना बी. त्यांच्यातली कुजबूज सांगतोय मी, मला तरी काय माहीत. त्यांच्यात कुजबूज आहे. यावल्यावाला नवीन नेता पुढं आणतोय आणि जुने नेते मागं सरकायला लागलाय. ज्यांनी धनगर समाजासाठी आयुष्यभर काम केलं त्यांना.
काय आपल्या बुद्धीचे राव ती. तुम्ही हाकेंना विरोधक मानत नाही, परत ते त्यांची प्रेस आता सुरू आहे, ते असं म्हणतात जरांगे तुम्ही बीड शहर जाळलं, तुमचं नाव ती बाकी जाऊ तिकडे, त्याला विरोधक मानत नाही. चलो धन्यवाद. ती प्रेस घेणं त्याला कवर उत्तर देत बसू. ते आमचा आम्ही शेंडगे भाऊ असतील, पडळकर भाऊ असतील, ते तायवडे भाऊ असतील, आम्ही यांना कधी शब्दांत दुखवलं नाही, कोणालाच नाही. ते आमचे विरोधक नाहीच. तेवी तेव काड्या करतोय तिकडून, ते विरोधकच नाही आहे आमचे. आणि मानणारं नाही, मी कधी मानलं बी नाही. आणि त्या गावातल्या लोकांनासुद्धा माहिती. हो, मी एकदाही त्यांना तोंड टाकून बोललो नाही. आणखी एक गावचा विषय झाला तर एवढं आंदोलन झालं 10 महिने तरी नाही कधीच. आत्ता पाठीमागच्या 20 दिवसापूर्वी त्या गावातले फोन प्रमुख लोकांचे आले होते मला. म्हणजे आमचं प्रेम आहे हे सांगायचं मला तुम्हाला. हे 4 तारखेचं उपोषण सुरू करायच्या अगोदर 4-5 दिवस त्या गावातले प्रमुख नेत्यांचे मला फोन आले होते की सोबत येत इकडच्या गाड्याचे ट्रॉफिक आम्ही काय शक्यतो बघत जाऊ, तिकडे वेळ देऊ, आपण समजून घ्या मला काय सांगायचे. त्यामुळे यांना विरोधकच मानत नाहीत आम्ही. आणि आता बोलतो ते आंदोलन उभं आहे म्हणून ते बोलन मी बोलल आणि देतोच आमचं गावागावाचं चेतून. ते तिकडं बसलंय बधिरी डोक्याचं. ते सांगत येवल्यातून तिकडून फोन करू हे करा ते करा आणि ते करतात. यांना मानतच नाही. तो मानायचा असतात माग धडाधड बोललो असतो. मी काय भेटतो काय, मानतच नाही. मग एवढं जर मी त्यांचा कट्टर विरोधक असतो तर डायरेक्ट म्हणलं असतं एसटीतून आरक्षण देऊ नका त्यांना. अजिबात आदिवासीच्या आरक्षणाला धक्का नाही लागला पाहिजे. मी म्हणतोय उलट एक धनगर बांधव माझ्या बाजूनं एक, खरं सांगतोय मी. तरी मी म्हणतोय एसटीतून आरक्षण मीच मिळवून देणार. कसं मिळवून देत नाहीत बघतो. मुसलमानाला आणि धनगराला आरक्षण कसं देत नाही सरकार मी बघतो. कोण म्हणून असं मग बळच काय म्हणजे हे आमच्या विरोधात. आणि बळच काय म्हणून कोण घेणं नाही देणं नाही. त्यांना विरोधकच नाही मानत. त्यांनी उलट शहाणं व्हावं, एस टी आरक्षणासाठी लढावं. आमच्या हक्काच्या नोंदी आहेत ते आम्ही मिळवणार आहेत. गॅजेट मिळवणार आहेत. ओबीसीचं आरक्षण मिळवणार आहेत. विरोध केला तरी मिळवणार आहे आणि नाही केला तरी मिळवणार. को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.